एका संताचं नाव ज्यांचा आवाज आजही लाखोंच्या हृदयात घुमतो, स्वामी समर्थ. पण खरा प्रश्न हा ते फक्त दत्तगुरूंचा अवतार होते की स्वतः परब्रह्म? आज या रहस्याचा पडदा उघडणार आहोत. तयार आहात ना या अद्भुत आणि रहस्यमय प्रवासासाठी? आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी रस्ता हरवतो, तो रस्ता जो आपल्याला आपल्या ध्येयाकडे, आपल्या आनंदाकडे घेऊन जातो. कधी नोकरीत अडचण येते, सगळं काही असूनही मन उदास होतं. कधी कुटुंबात वाद होतात, आपलेच आपल्याला परके वाटू लागतात. कधी मनात इतका गोंधळ निर्माण होतो की काय करावं आणि काय नाही हेच समजत नाही. अशा वेळी आपण आधार शोधतो, एका आशेच्या किरणाचा, एका मार्गदर्शकाचा, एखाद्या शक्तीचा, एखाद्या संताचा. आणि त्याच अंधारात एक तेजस्वी प्रकाश दिसतो, श्री स्वामी समर्थ. पण त्यांचं खरं स्वरूप काय? एका सामान्य माणसाच्या रूपात आलेलं असामान्य चैतन्य. चला या गूढ प्रवासाला सुरुवात करूया, जिथे तर्क आणि श्रद्धा एकमेकांना भेटतात. स्वामी समर्थ, ज्यांना अक्कलकोटचे अवधूत म्हणतात, त्यांचा इतिहास पूर्णपणे ज्ञात नाही. हेच त्यांच्या मोठेपणाचं रहस्य आहे. ते अचानक आले. इ.स. 1856 मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं. कुठे आले, कुठून आले याबद्दल कुणालाही काहीही माहिती नव्हती. पण त्यांच्यात काहीतरी खास होतं, काहीतरी दिव्य होतं. त्यांचं तेज, त्यांचा भेदक आवाज, त्यांच्या शांत पण रहस्यमय नजरेत एक वेगळीच शक्ती जाणवत होती. सगळं काही अवर्णनीय. भक्त म्हणतात ते दत्तात्रेयांचा तिसरा पूर्ण अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि मग हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. दत्त परंपरेचा हा एक अखंड आणि तेजस्वी प्रवाह आहे. पण थांबा, इथेच विचार थांबत नाही. काही जण ज्यांनी त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव घेतला आहे, जे त्यांच्या कृपेचे साक्षीदार आहेत, ते म्हणतात स्वामी हे केवळ दत्त नव्हते, तर ते स्वयं परब्रह्म होते. विश्वाची निर्मिती करणारी ती अनादी अनंत शक्ती, जी मानवी रूपात आपल्या कल्याणासाठी अवतरली होती. एका भक्ताची गोष्ट सांगतो. विदर्भातला एक लहानसा गाव, जिथे पाण्याची नेहमीच कमतरता असे. गावातल्या एका गरीब कुटुंबावर तर आभाळच फाटलं होतं. असलेला छोटासा शेतीचा तुकडा दुष्काळामुळे ओस पडला होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधनच नव्हतं. रात्री त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला स्वप्नात स्वामी दिसले. त्यांनी शांतपणे पण अधिकारवाणीने सांगितलं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या शेतात पूर्वेकडे खोद, तुला पाणी मिळेल. सुरुवातीला त्याला स्वप्न खरं वाटेना, पण स्वामींच्या शब्दांमधील आत्मविश्वास त्याला स्वस्थ बसू देईना. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन शेतात पूर्वेकडे खोदकाम सुरू केलं. गावकरी हसले, म्हणाले याला वेड लागलाय. पण त्याचा विश्वास डगमगला नाही. आणि आश्चर्य म्हणजे काही फुटांनंतर त्यांना पाण्याचा झरा लागला. बघता बघता त्या झऱ्याचं रूपांतर एका मोठ्या विहिरीत झालं. हा चमत्कार दत्तगुरूंचा आशीर्वाद होता की त्या परब्रह्माची कृपा, ज्याने एका गरीब कुटुंबाला नवं जीवनदान दिलं. आणखी एक अनुभव सांगतो. दक्षिणेकडील एका गावात एक लहान मुलगा गंभीर आजाराने त्रस्त होता. डॉक्टरांनीही त्याला वाचण्याची आशा सोडली होती. त्याचे आई वडील हताश होऊन स्वामींच्या चरणी आले. त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींची प्रार्थना केली. म्हणतात स्वामींनी त्यांच्या डोळे मिटून काही क्षण ध्यान केले आणि नंतर त्यांना विभूती दिली. ती विभूती त्या मुलाला लावण्यास सांगितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसातच तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. ही शक्ती एका सामान्य माणसाच्या पलीकडची नाही हे नक्की. ही करुणा कोणाची होती? एका अवतारी पुरुषाची की त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची? पण या सगळ्या रहस्याच्या मुळाशी काय आहे? स्वामींच्या बोलण्यातून एक सूचक आणि गहन संदेश मिळतो. ते अनेकदा म्हणायचे, मी नृसिंह भान कर्दळी वनातून आलो. कर्दळी वन श्रीशैलम जवळचं एक अत्यंत पवित्र ठिकाण, जिथे दत्त परंपरेची पाळमुळं खोलवर रुजलेली आहेत. मग याचा अर्थ स्पष्ट आहे की ते दत्तगुरूंच्या परंपरेतीलच होते. त्यांचेच रूप होते की त्या निराकार परब्रह्माने भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या दुःखांना दूर करण्यासाठी दत्तात्रेयांचं रूप धारण केलं होतं? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. पण त्यांच्या शब्दांमध्ये एक अद्भुत शक्ती आणि सत्य दडलेलं आहे. आणि त्यांचं जीवन, ते एका अवधूताचं जीवन होतं. दिगंबर, ज्यांना दिशांनीच वस्त्र परिधान केली आहेत. ना कुठलं बंधन, ना कुठली मोहमाया. कधी ते गणपतीच्या मूर्तीजवळ तासनतास ध्यानस्थ बसलेले असत, तर कधी अचानक एखाद्या गरीब भक्ताच्या झोपडीत हजर होत. त्यांच्या येण्याचा आणि जाण्याचा कोणताही नियम नव्हता. ते जिथे गेले तिथे त्यांनी प्रेम आणि आदर निर्माण केला. त्यांनी शेगावच्या गजानन महाराजांना, ज्यांनी पुढे महाराष्ट्रात मोठी संत परंपरा उभी केली, त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. शिर्डीच्या साईबाबांच्या अस्तित्वाची लोकांना जाणीव करून दिली. हे सगळं एका सामान्य संताचं कार्य असू शकतं का? एका मानवी देहात वास करणाऱ्या विश्वचैतन्याची ही लीला नसेल तर काय असेल? स्वामींच्या समाधीनंतरही त्यांचा अलौकिक प्रभाव आजही कायम आहे. अक्कलकोट, गाणगापूर ही तीर्थक्षेत्र आजही लाखो भक्तांनी गजबजलेली असतात.
तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते. त्यांचा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ आजही लाखो लोकांच्या ओठांवर आहे, त्यांच्या हृदयात आहे. हा मंत्र केवळ काही शब्दांचा समूह नाही, तर तो एक शक्तिशाली कंपन आहे जो आपल्या अंतर्मनाला जागृत करतो, आपल्यातील सुप्त शक्तीला बाहेर काढतो. या मंत्रात एक अद्भुत ऊर्जा आहे जी संकटांना दूर करण्याची आणि सकारात्मकता आणण्याची क्षमता ठेवते. मित्रांनो, स्वामी समर्थ दत्त होते की परब्रह्म? हा प्रश्न कदाचित कायमच एक रहस्य राहील, पण त्यांचं खरं स्वरूप आपल्याला त्यांच्या कृपेतून, त्यांच्या शिकवणीतून आणि त्यांच्या चमत्कारांमधून अनुभवायला मिळतं. आपल्या आयुष्यात जेव्हा संकट येतात, जेव्हा मनात गोंधळ निर्माण होतो, जेव्हा निराशा आपल्याला घेरते, तेव्हा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, त्यांचा आधार घ्या. रोज फक्त 5 मिनिटं शांत चित्ताने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि बघा तुमच्या जीवनात कसा सकारात्मक बदल होतो. तुम्हाला एक नवी दिशा मिळते, एक नवी उमेद मिळते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या अशा अनेक अद्भुत कथा आणि त्यांच्या शिकवणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तुम्हाला काय वाटतं? स्वामी दत्त होते की परब्रह्म? तुमच्या मनात जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा अभयवचन आपल्या सगळ्यांसाठी आहे. स्वामी समर्थांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेऊया. धन्यवाद.